चेंडू फाईन लेगला, फिल्डिंग चांगली झाली पण एक धाव इथून वेगाने पूर्ण केलेली आहे. स्वागत आहे पुनश्च सर्व लाडके रसिकांचं 40+ क्रिकेटचा एक जबरदस्त हा धमाका आपण बघतायत. मात्रेपाडाचे क्रीडांगण एक आयकॉनिक क्रीडांगण, ज्या क्रीडांगणावरती लेदर बॉलच्या मॅचेस होताना आपण बघतोय. टेनिस बॉलच्या विविध कन्सेप्ट याच मैदानावरती राबवले जातात. ओ सुंदर चेंडू होता, रायझिंग आपण बघतायत, सरप्रायझिंग डिलिव्हरी. विकेट किपरला त्या ठिकाणी चेंडू गॅदर करता आला नाही. बॅटची एज होती बघा, हा झेल होता आणि झेल पकडला असता तर पहिली विकेट प्राप्त झाली असती, पण वेग इतका जास्त आहे. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत प्रकाश यांना, सुपर ॲक्शन, चांगली बॉलिंग. प्रकाश तयार. ओ हा देखील विकेट किपरच्या हातात. नुसता वेग नाहीये तर वेगाबरोबर ती अचूकता आपल्याला दिसते आणि ती कल्पकताही दिसते. व्हेरिएशन दाखवत आहेत आणि 40+ म्हटलं की सगळे मॅचवाड आहेत, परिपक्व आहेत, अनुभव सगळ्यांकडेच आहे. हो चांगला चेंडू, सन्मान दिले. फॉरवर्ड डिफेन्स ब्लॉक शॉट, सिंगलने स्ट्राईक रोटेट करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय झालेली ती म्हणजे 3 धावा. 4 बॉलमध्ये 3 आल्यात. पॉवर प्लेचं षटक, पण गोलंदाजी अप्रतिम झालेली आहे. स्टार्किंगला दीपक येत आहेत. एक बॉल फेस केलाय, एक धाव केलेली आतापर्यंत. हो झेल, सॉफ्ट डिस्मिसल्स, फलंदाज बाद. शॉट कव्हरच्या दिशेने एक सोपा झेल टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. शॉट कव्हरला आपण बघतायत संतोष पाटील यांनी हा झेल टिपलाय आणि मैदानावरती पहिला गडी बाद. न्यू बॅटर फुरन, हे फुरन आहेत, निकोलस फुरन नाही तर 1 डाऊनला आलेले आहेत. यावं लागलं कारण की बाद झाल्यात फलंदाज. त्या ठिकाणी आपण बघतोय दीपक बाद झाल्यात. पहिलं यश प्रकाश यांना इकॉनॉमिकल आधीच होते, आता त्यात विकेटही घेतली. ओ पंच केलाय यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने हा पहिला चौकार आलाय फुरनच्या बॅटमधून टीम तुर्बेसाठी. बघा वेळ जास्त घेऊ नका, स्टॉप वॉच सुरू आहे. टीम मोहो 3.5 मिनिटं जरूर पहिल्या ओव्हरसाठी घेतलेली आहे तुम्ही. 15 मिनिटात 3 षटकं फेकायचे. शक्यतो एकत्र येऊ नका. खूपच जास्त काही सिच्युएशन जर एकदम क्रुशियल असली तर प्लॅनिंग आम्ही समजू शकतो. पहिले षटक चांगलं राहिले, 7 धावा आल्यात. 5 बॉलमध्ये केवळ 3च होत्या, पण शेवटचा बॉल फुरन आल्या आल्या मात्र काय जबरदस्त पंच केला आपण बघितलं कव्हरच्या दिशेने. त्याच्या आधीही दीपकने तशाच प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला, पण दीपकचा जो चेंडू होता तो खूप जास्त उसळला होता. ऑन साईडला अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय. मिड विकेट झोनमध्ये पहिली धाव घेतली, केवळ एकच धाव मिळेल. फिल्डिंग चांगली त्या ठिकाणी होत असताना आपण बघतायत मोह टीम एका या सगळ्या खेळाडूंनी रेग्युलरचं क्रिकेट गाजवलं. 40+च्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि या मैदानावरती खरं तर आम्ही म्हणतो की एक वेगळं क्रिकेट बघायला मिळतं आहे. कारण सातत्याने जेव्हा तुम्ही संघटनेचे संलग्न स्पर्धा तुम्ही बघता तेव्हा तुम्हाला त्याच मॅचेस बघायला मिळतात, पण जेव्हा अशा पद्धतीने एखादी कन्सेप्ट येते संघटनेच्या पलीकडे जाऊन तेव्हा मात्र तुम्हाला रायगड, ठाणे या विविध विभागातून हे संघ येत असतात आणि त्यामुळे एक वेगळं क्रिकेट अनुभवण्याची संधी आणि खेळाडूंनाही एक वेगळं चॅलेंज फेस करावं लागतं. कॉड बँडचा अपील
त्या ठिकाणी पंचांनी स्वीकारलंय फलंदाज बाद होईल. दुसरा धक्का लागतोय तुर्भे 40+ टीमला. नाही, अजून 12 नाही वाजले, 9:30 होत आहेत आताशी. अगदी वेळेवरती मॅचेस सुरू आहेत. ड्राईव्ह करतायत फिल्डर आहेत लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव यावेळेस मात्र चेंडू हवेत. जे तर बघा, तर लाईव्ह या ठिकाणी आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक आदर्श शिक्षक परशुराम पाटील बेलवली पनवेलचे, याचकडून मोहो टीमला आणि त्याचबरोबर तुर्बे टीमला शुभेच्छा आल्या आहेत. आणि त्याचबरोबर पूर्ण स्पर्धेलाही त्यांच्या शुभेच्छा. एक जबरदस्त कॉमेंटेटर म्हणून देखील त्यांची ओळख आहे. स्वागत आहे, ऑनलाईन बघतायत, स्वागत आपण त्यांचं करूया ओळे मैदानाच्या दिशेने. चंद्रा, ही गाणी सगळी ट्रेंडिंगला राहिलेली आहेत आणि काय जबरदस्त आज माहोल बनवत आहे शिवराज. 15 धावा झाल्यात 2 ओव्हरमध्ये 7.5ची धावगती. मागच्या टायमिंग या ठिकाणी बघा, तुम्हाला सांगतोय की 8.5 मिनिटं झालेली आहेत. 15 मिनिटात 3 षटकं कंप्लीट व्हायलाच पाहिजेत, नाहीतर एक फिल्डर आतमध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. महेश येत आहेत बॉलिंग मार्कवर, महेश भोईर. हो, चांगला चेंडू आपण बघतायत. या दरम्यान डॉट बॉल. षटकाची सुरुवात तर तिन्ही बॉलरने चांगली केली, पण मागच्या 2 ओव्हरमध्ये आपण बघितलं असेल, पहिल्या 5 बॉलमध्ये धावा फारशा दिल्या गेल्या नाही, पण शेवटच्या बॉलवरती ते चौकार आले. पहिल्या ओव्हरमध्ये आपण तेच बघितलं, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण शेवटच्या बॉलवरती चौकार बघितला. 15 धावा झाल्या, 7.5ची धावगती बघायला गेलं तर फार मोठी नाही आहे, पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये तुर्भे संघाने जर इथून आक्रमण केलं, एक फायटिंग टोटल त्यांना उभी करता येईल. लॉफ्ट करतायत फिल्डर आहेत लॉंग ऑनला. पहिली धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि या दरम्यान या 2 धावा होतील आणि तिसऱ्या धावेसाठी धावल्यात. इथे मात्र क्रिकेटच्या परिभाषेत ही आत्महत्या म्हणावी लागेल. फलंदाज बाद होत आहेत धावचीच्या रूपाने.
न्यू बॅटर यादव म्हात्रे मैदानावरती आलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला टॅप करतायत पॉईंटच्या दिशेने. या दरम्यान एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेले आपण बघतायत 18 धावा. दरम्यान आपण बघतायत फलंदाज बाद झाला. आणखीन एक विकेट. धावसंख्या धावफलकावरती 18 धावा. न्यू बॅटर मैदानावरती जनार्दन येत आहेत. तर जनार्दन यांचं आगमन. 4 विकेट गमावल्यात. काय जबरदस्त बॉलिंग मैदानावरती मोहो टीमचे आपण बघतायत. फार दूरचा प्रवास करून हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. आणि बघा लेफ्ट हँडेड आम्हाला प्रथमेश पाटील यांची आठवण आली जे संदर्भचे. त्यांची अशीच एक स्टाईल आहे आणि ते देखील लेफ्ट हँडेड आहेत. ओहो क्लीन बोल्ड फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. वरती 5वा धक्का लागलाय. न्यू बॅटर अनिल ऑन हॅट्रिक. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज महेश भोईर. बघूया हॅट्रिक पूर्ण होते का. झाली तर पहिली असेल. नाही. बॉलच बॅक ड्राईव्ह डॉट बॉल. काय गोलंदाजी झाले. जणू काय एक तोफखाना घेऊन आलाय मोहो टीम बॉलिंगचा. आणि 3 ओव्हर काय जबरदस्त गोलंदाजी आपण बघताय. तळोजा मजकूर संघनायकाने यायचं आहे. रिपोर्टिंग करा. आयोजकांशी संपर्क साधा. तळोजा मजकूर वाईल्ड कार्ड एंट्री झालेली आहे त्यांची. तर धावफलकावरती 3 षटकात 18 धावा 5 विकेट. धावांची गती 6.00 प्रति ओव्हर मागे. आणि जबरदस्त गोलंदाजी. टॉस जिंकून मोहो टीम या मैदानावरती मात्र आपली गोलंदाजी क्वालिटी अटॅक दाखवत असताना आणि तो निर्णय किती योग्य होता हे त्यांनी सिद्ध केलेले आहे. पण बघूया इथून तुर्भे संघ अखेरच्या ओव्हरमध्ये 6 बॉलमध्ये किती धावा करतोय का. आणखीन 30-35च्या पुढे जरी गेले तर फाईट देऊ शकतात जर गोलंदाजी त्यांच्याकडे चांगली असेल तर. 18 धावा झाल्यात. बॉलिंग मार्कवर जगदीश भोईर. तळोजा मजकूरचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. या हवेत आज चेंडू गेलाय. फिल्डर आहे डीप मध्ये. 2 धावा अगदी सहजतेने मिळते. थोडंसं फंबल झालंय. तर मोहिलीचे कॅप्टन या संतोषदादा शिंगोळे एक उत्तुंग असं व्यक्तिमत्व. राजकीय सामाजिक क्षेत्रातले फार मोठं नाव आणि क्रिकेटवरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलेलं आहे असे संतोषदादा शिंगोळे या संघाचे बॅकबोन. मोहिली मानिवली या टीम टिटवाळा विभागातून आलेले आहेत. पंच केले आहे. कव्हर पॉईंटला फिल्डर आहेत. खराब फिल्डिंग त्या ठिकाणी. आणि या 4 धावा आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये रिसापणा झाला आहे. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं फिल्डिंग चांगली राहिली, गोलंदाजी चांगली राहिली, पण अखेरच्या ओव्हरमध्ये कुठेतरी त्या चुका होताना दिसत आहेत. धावसंख्या धावफलकावरती एकूण आपण बघताय झालेली आहे. आम्हाला कोणाला सांगतायत की 24 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 4 अखेरचं प्रगतीपथावरती
टीम मोहाला शुभेच्छा. बेलवली गावातून आले. बेलवली म्हटले की आमचे अत्यंत जवळचे मित्र दिनेश बंधू, त्याचबरोबर आत्ता ज्यांनी कॉल केला परशुराम दादा, एक आदर्श शिक्षक म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे. आणि बेलवलीमध्ये पूर्वी 16 संघ एकाच गावात खेळायचे अशी आम्हाला एक माहिती मिळाली होती. म्हणजे फार पूर्वीचा तो खरं तर काळ होता. एका गावात 16 टीम असणं ही फार मोठी गोष्ट आहे. आपण 2-3 कधी कधी 11 होत नाही एका गावामध्ये. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण झालेले 24 धावा. डॉट बॉल आलाय. उंच गेलाय. लांब किती जाईल प्रश्न आहे. नाही, फिल्डर होते तिथे. झेल ड्रॉप झालाय. सोपा झेल होता. आपण बघताय निराश आहेत. विकेट किपर थोडेसे रागावले आहेत. गोलंदाजी निराश असेल कारण की फिल्डरची साथ मिळणं गरजेचं आहे. पण सगळ्या खेळाडूंकडनं मी म्हणालो मागाशी की 40+ खेळाडू आहेत. कित्येक जण सराव करतात, कित्येकांना वेळ मिळत नाही. 40+ कडनं तितक्या अपेक्षा प्रत्येकाकडनं आपण नाही करू शकत. ऑन साईडला पॅरल स्ट्रोक आपण बघतात. फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस. दुसऱ्या धावेचा धोका पत्करलाय पण थ्रो बघा खूप वर होता. पण गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. त्याने हा थ्रो कलेक्ट केला आणि अशा प्रकारे फलंदाज धावचीच्या रूपाने बाद होत आहेत. सत्तावीस धावा. अखेरचा बॉल. टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे. स्लोअर वन. अशा प्रकारे डाव पहिला संपलाय. टॉस जिंकून मोह टीमने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. तो निर्णय किती योग्य होता. गोलंदाजाने ते सिद्ध केलं आणि 27 धावसंख्येवरती थांबवलेले आहे तुर्बे टीमला. आणि 28 धावांचं एक माफक लक्ष चेस करायचं आहे टीम मोहला. ओपनिंग पेअर येऊ द्या टीम मोह. 28चं टार्गेट. लो स्कोरिंग मॅच जरूर आहे पण याच मैदानावरती 3 ओव्हरच्या मॅचमध्ये आपण 22 धावांचं संरक्षण होताना बघितलेलं आहे. पण 28 धावा होण्यापासून रोखायचे आहेत खऱ्या अर्थाने तुर्बे संघाला. आणि खूप मोठं चॅलेंज असणार आहे कारण की ज्या पद्धतीने फलंदाजाने निराशा केली आणि कुठेतरी आपण बघतायत की एक टोटल त्यांना मोठी उभी करता आली. फिल्डिंग लावून घ्या. ओपनिंग पेअर येऊ द्या टीम मोह प्लीज. वेळेच्या बाबतीत तुम्हाला आम्ही पुन्हा एकदा सांगतो की कॉपरेट करा कारण की ही 6वी मॅच या ठिकाणी आपण बघतोय आपण सुरू केलेली आहे.
सगळ्यांनी आपण स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे की 3 ओव्हर तुम्हाला 15 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आतमध्ये चौथ्या ओव्हरमध्ये येईल. आणि त्यामुळे सगळ्या मॅचेस अगदी वेळेवरती सुरू आहेत, गळाच्या काट्यावरती सुरू आहेत. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट यासाठी जाणलं जातं. कधी कधी होतो वेळ, एखादी टीम नाही आली, एखादा संघ नाही आला, त्यामुळे आपल्याला ते थांबावं लागतं. आणि कुठेतरी काही संघ थोडी निराशे असतात, कारण बऱ्याचदा काय होतं की एखादी टीम संध्याकाळी येते, त्यांना मॅच जवळजवळ आपण बघतो की 4-5 तासानंतर खेळावी लागते. आणि प्रत्येकाची इच्छा असते की पहिली मॅच लवकर खेळलो, जो काही रिझल्ट लागेल आपण मोकळे हो, जिंकलो तर थांबू, हारलो तर घरी जाऊ. पण नुसतंच बसायला लागलं की कधी कधी काही बरेच जण कुठेतरी येऊन ती कंप्लीट करत असतात. पण काही गोष्टी तुम्हालाही समजून घ्यायला हव्यात. आयोजक आमचे धनंजय चाळके सर आणि त्यांच्या पाठीशी संपूर्ण मात्रेपाडा, जय भोलेनाथ क्रिकेट संघ मात्रेपाडा. चला मॅच सुरू होते 28वा, आणि जसा पहिला चेंडू डिलिव्हर्ड होईल इथे स्टॉप वॉच सुरू केला जाईल. आणि बाळा इकारी सर, प्रचंड मोठी चर्चा, मगाशी पहिली मॅच सुरू होण्याआधी भरपूर मोठी चर्चा झाली. ती चर्चा करत व्हिडिओ आम्हाला रेकॉर्डिंग करायचा होता, पण आम्हाला जतीन सरांनी सांगितलं की आपण नंतर करू, व्यवस्थित पॉडकास्ट बनवूया आपण. होय मॅचकडे. पहिलाच बॉल, या दरम्यान आपण बघतायत फायनलच्या दिशेने एक धाव कंप्लीट होते. सलामीला आपण बघतायत विनोद पाटील आणि पाठे, आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आपण आहात प्रकाश म्हात्रे. एक प्रकाश म्हात्रे आमचे 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष, मोठा गावचे. प्रकाश म्हात्रे सध्या मोहचे ओपनर आपण बघतायत. चांगले फलंदाज आहेत, अपेक्षा आहे एक चांगली सुरुवात ते करून देतील. उचललाय पण फिल्डर येत आहेत, जेलची शक्यता. फलंदाज बाद, गोल्डन डक वरती बाद होत आहेत प्रकाश म्हात्रे. टॉस झालाय आणि जिंकलेले कोणी? तळोजा मजकूर. काय करणार आहे? फिल्डिंग. चला फिल्डिंग करणार आहे तळोजा मजकूर. हवेत, जेलची शक्यता आहे पण कठीण होता, कारण 3 फिल्डरच्या मधोमध चेंडू लँड झाला. 2 धावा येतील. न्यू बॅटर मैदानावरती आलेले आहेत संतोष पाटील. एक संतोष पाटील बेलूरचे कॉमेंटेटर आहेत, आणि हे संतोष पाटील मोहोचे 1 डाऊनचे बॅटर. 28चं टार्गेट सेट करण्यात आलंय, तर टीम प्रयत्न करतोय मॅचमध्ये कमबॅक करण्याचा. आणि धावा या ठिकाणी 28 म्हणजे प्रति ओव्हर मागे 7 धावा करायचे आहेत. फार मोठा रिक्वायर्ड रन रेट नाही आहे, तो प्रेशरही नाही आहे. यावेळेस मात्र आपण पूल करतायत. फिल्डर डीप मध्ये पहिली धाव घेतली वेगाने, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही झाला. थ्रो वेळेवरती आला आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय 4 धावा. ऑन साईडला फिल्डर आहेत, सर्कलच्या आत अडवला चेंडू, पण एकच धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतोय एकूण झालेली ती म्हणजे 5. पहिले षटक आणि यावरची एकूण 5 चेंडू झालेले आहेत. चांगली बॉलिंग झाली आहे. दीपक त्या ठिकाणी आहेत बॉलिंग मार्कवर. स्ट्राईकला संतोष.
उचललाय, फिल्डर आहेत, आज येईल होईल का नाही. बहुतेक हाताला ब्रश करून चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर पडलाय. अंपायर विचारणा करतायत आणि हो, आलाय हा षटकार. थँक्यू. हा बघा ॲक्शन रिप्ले आणि काय एफर्ट्स आहेत. क्षेत्ररक्षक होते माहिती नाही आम्हाला, कारण 12th मॅन यादव मात्र बघा काय झेप घेतली आहे. 40 प्लसचं क्रिकेट आहे हे तुम्हाला बघितल्यानंतर खरं विश्वास बसणार नाही. काही खेळाडू असे आहेत ज्यांनी स्वतःला फिट ठेवलेलं आहे आणि सातत्याने ती कमिटमेंट त्यांची बघायला मिळते 100%. झेल पकडता आला नाही पण ते प्रयत्न, त्या प्रयत्नांना सलाम करणं गरजेचं आहे. प्रयत्नांना पारितोषिक असतं तर आपण यादव यांना ते जरूर दिलं असतं. धावसंख्या धावफलकावरती 11 झालेले आहेत आणि या षटकाराने मात्र या षटकाचं चित्र पूर्णपणे बदललं. कारण 5च धावा होत्या 5 बॉलमध्ये आणि हा शेवटच्या बॉलमध्ये षटकार. सेम चित्र आपण बघितलं पहिल्या इनिंगमध्ये. पहिले 5 बॉल चांगले हाताळल्यानंतर नंतरच्या बॉलवरती चौकार दोन्ही ओव्हरला आले पहिल्या इनिंगमध्ये. बॉलिंग मार्कवर त्या ठिकाणी तयार एकनाथ. राऊंड द विकेट, पायातला चेंडू ऑन साईडला, नो बॉल अंपायरने या ठिकाणी कॉल केलेला आहे. या दरम्यान या 2 धावा येतील. नो, तर फिल्डिंगचा जो काही रूल आहे तो बघा या आधी दिला होता नो. याच पद्धतीने असंच नियमांचं उल्लंघन झालं होतं. तर त्यामुळे प्लीज कोणीही कुठल्याही प्रकारे आर्ग्युमेंट करू नका. कारण मगाशी पहिला आय थिंक पहिला का दुसरा सामना होता तेव्हाही अशाच पद्धतीने नो दिला होता नियमांच्या बाबतीत. म्हणून म्हटलं की लेग स्टंपवरती पिचिंग आहे. वाईड बॉलचा इशारा जतीन सर या ठिकाणी करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे 15 धावा. 13ची गरज आहे. उचललाय, आज जाईल सीमारेषे बाहेर, आलाय चौकार. स्वीप केलाय, चांगलं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आत. एकच धाव मिळेल. 20 धावा झालेल्या आहेत आणि केवळ 8 धावांची गरज आहे. चांगली बॅटिंग, चांगला पलटवार आपण बघतायत. एक विकेट लवकर गमावला होता प्रकाश मात्रेच्या रूपाने. त्यानंतर ही पार्टनरशिप चांगली झाली. जबाबदारीने खेळले दोघेही. सेन्सिबल क्रिकेट खेळले. जेव्हा गरज होती तेव्हा मोठे फटकेही आले खराब चेंडूवरती आणि त्यानंतर मात्र सिंगल डबल्सवरतीही तो फोकस दिसलेला आपल्याला. 21 धावा झाल्यात आणि 7 धावा इथून करायचे. उचललाय, पाठवलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. आज षटकार आहे आणि आणि हा विनिंग शॉट. मॅच जिंकलेले मोर टीमने आणि फार मोठ्या फरकाने जिंकलेले. तब्बल आपण बघितले तर 14 चेंडू आणि 13 चेंडू आणि 9 विकेट राखून मॅच जिंकलेले. अभिनंदन टीम व